नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी आणि मूलचेरा वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड, वन्यजीव शिकार आणि अवैध उत्खननाचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला. मौल्यवान वनसंपत्ती आणि दुर्मिळ वन्यजीवासाठी ओळखल्या जाणाऱ्या या जंगल परिसरात सध्या तस्कर आणि शिकारी टोळ्या सक्रिय झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंगलातील हालचाली वाढल्या असून वन कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. आलापल्ली वन विभागा अंतर्गत मार्कंडा, कणसोवा आणि मूलचेरा परिसरात नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईतही अवैध वृक्षतोड आणि शिकार सुरू असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. वनसंपत्तीचे संरक्षण आणि वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावी अशी मागणी आता जोर धरत आहे. गडचिरोली प्रतिनिधी उज्ज्वल देवनासोबत बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.